तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावनो आजचा व्हिडिओ मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एकदम खतरनाक असा फोटोशॉपवरती भावनो. वन क्लिकमध्ये तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल भावनो, वन क्लिकमध्ये आपण बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करणार आहे. ओके, तर भावनो हे हा जो व्हिडिओ आहे भावनो एकदम फोटोशॉपसाठी मी जे वेडिंगचे भावनो PSD फाईल किंवा जे व्हिडिओ बनवतो त्यासाठी मी ते फोटो वगैरे कटिंग करतो, त्याच्यावरती व्हिडिओ मी अजूनपर्यंत केलेला नाही भावनो. ओके, तर त्याच ट्युटोरियलवरती मी आजचा व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी. जे फोटोशॉप युजर आहेत त्यांच्यासाठी भावनो मी हा व्हिडिओ करतोय. ओके, तर सिंपल इथे बघू शकता एक मी सिंपल काय घेतलेलं आहे, बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. बॅकग्राऊंड म्हणजे आपण त्याला काय केलेलं आहे, तुम्हाला इथे लॉकवरती काढून एक लेअर घेतलेलं आहे. ओके, तुम्हाला इथे दिसत असेल एक फोटो आपण घेतलेला आहे लेअरमध्ये. ओके, त्या लेअरला काय करायचं आहे, वन क्लिकमध्ये जो फोटो आपण बॅकग्राऊंड कसा रिमूव्ह करणार आहे बघू शकता तुम्ही भावनो. जास्त व्हिडिओ मोठा होणार नाही, फक्त पूर्ण व्हिडिओ बघा एकदम इझी. पासवर्ड वगैरे काहीच नाही व्हिडिओमध्ये, फुल नॉलेज आहे फक्त एवढंच, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, तर हा भावनो काय करायचं आहे, पूर्ण हा जो PNG आहे. ओके, ती PNG आहे तशी ठेवायचे, घ्यायचे आपण ड्रॅग अँड ड्रॉप करायचे. ओके, ड्रॅग अँड ड्रॉप केल्याच्या नंतर फोटोशॉपमध्ये वन क्लिकमध्ये रिमूव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, इथे विंडोजवरती यायचं आहे. पहिले आधी फोटो सिलेक्ट करा, विंडोजवरती यायचं. विंडोजवरती आल्याच्यानंतर इथे खाली स्क्रोल करा. हे बघा प्रॉपर्टीजचा ऑप्शन बघू शकता, माऊस बघा माझा कुठे आहे तो भावनो. ओके, प्रॉपर्टीज दिसते तुम्हाला लक्षात, त्या प्रॉपर्टीजवरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता लेअर पॅलेटमध्ये प्रॉपर्टीजचं ऑप्शन इथे ओपन होईल. प्रॉपर्टीज, ॲडजस्टमेंट आणि जे काय लेयर्स वगैरे चॅनल वगैरे जे काय असेल ते. ओके, तर ह्या प्रॉपर्टीजवरती आपण जायचं, लक्षात ठेवा. प्रॉपर्टीजवरती क्लिक करायचं. प्रॉपर्टीजवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता, इथे आता मला डायरेक्ट ऑप्शन काय दिलेलं आहे, क्विक ॲक्शन. इथे बघू शकता क्विक ॲक्शनमध्ये काय, रिमूव्ह बॅकग्राऊंड, सिलेक्ट सब्जेक्ट. जर तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट करायचा असेल म्हणजे हा जो फक्त फोटो आहे तोही सिलेक्ट होईल, किंवा तुम्हाला हे बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे, हे जे व्हाईट कलरचं तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही. ओके, त्याला Ctrl Z करून आपल्या जागेवरती सेट करतो. ओके, त्याला काय करायचं आहे, रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती क्लिक केलं लेफ्ट साईडनी माऊसनी. ओके, क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता एकदम वन क्लिकमध्ये तुम्ही पूर्ण बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता भावनो. फक्त व्हिडिओ पूर्ण पहा, A to Z स्कीम पूर्ण A to Z जे काही स्टेप्स बाय असणार आहेत ते भावनो मी तुम्हाला आता प्रोव्हाइड करणार आहे फोटोशॉपबद्दल. ओके, बघू शकता तुमच्या भावनो एकदम समोरच मी आता तुम्हाला दाखवले आहे. ते लेअरमध्ये जाऊन बघू शकता काहीच केलेलं नाही भाऊ, फक्त मी काय केलेलं आहे, विंडोजमध्ये गेलो, प्रॉपर्टीज सेक्शन ऑन करून घेतला, जो की इथे लेअरमध्ये आलेला आहे. बघू शकता प्रॉपर्टीजमध्ये आल्याच्यानंतर त्याची बघू शकता तुम्ही. ओके, पहिला फोटो सिलेक्ट करा, प्रॉपर्टीजवरती क्लिक केल्याच्यानंतर रिमूव्ह बॅकग्राऊंड किंवा सिलेक्ट सब्जेक्ट सिलेक्ट केला तर फक्त जो सब्जेक्ट आहे तो सिलेक्ट होणार, आणि रिमूव्ह बॅकग्राऊंड केलं तर असं आपल्याला PNGमध्ये येणार. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, आपण लेअरमध्ये जायचं आणि ही जी एक मास्क होते आणि एक लेअर जी आपली नॉर्मली असते. ओके, त्याच्यानंतर क्रॉप झालेला पोर्शन तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. ओके, तर हे भावनो वन क्लिकमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे कसं करायचं. ओके, बघू शकता तुम्ही काय करायचं आहे. आता याला आपण काय करणार आहोत, जसं मी वेडिंगच्या PSD फाईलमध्ये तुम्हाला एक घेऊन दाखवतो. ओके, इथे असेल आपण ओपन केलेली, इथे बघू शकता. ओके, नाही आपण दाखवतो तुम्हाला, त्याच्यामध्ये मी कसं ते खालचं एकदम बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करतो ते आता बघू शकतो. ओके, याला काय करायचं, कमी करून घ्या. कमी करून गेलेलं इथे राईटवरती जायचं, क्लिक करायचं. ओके, एवढं तर तुम्हाला समजलं ना म्हणून कसं एकदम वन क्लिकमध्ये मी करतोय. ओके, इरेजवरती जायचं, याची साईज वाढवून घ्यायची. ओके, साईज वाढवून घ्या. आपल्याला जे वेडिंगसाठी फोटो इमेज आपण करतो त्यासाठी इथे बघू शकता ब्रशमध्ये तुम्हाला दाखवलं नाही, हा जो नॉर्मल ब्रश तुम्हाला माहीत असेल, हाच ब्रश घ्यायचा आहे, त्याची हार्डनेस 0 करायची. साईज तुम्ही कितीही करू शकता, फक्त हार्डनेस. जर त्याची हार्डनेस वाढवली तर तो एकदम प्लेनमध्ये क्रॉप होणार. इथे फोटो बघू शकता एकदम प्लेनमध्ये कट होते बघू शकता एकदम. ओके, आणि जर तुम्हाला असं एकदम स्मूथली जसं ब्लरसारखं जर तुम्हाला कट करायचं असेल, याची हार्डनेस 0 करायची, साईज किती ठेवू शकता बघू शकता. ओके, नातकुला जसं तुम्ही इथे करू शकता एकदम ॲडिट, सेम तसंच भावनो होणार आहे, फक्त व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. एकदम इझिली भावनो, अशाच मी सिम्पल PSD फाईलमध्ये पूर्ण फोटो कटिंग करतो भावनो एकदम नातकुला. रोटेशन कसं करायचं इथे बघू शकता, ते बघू शकता रोटेशन वगैरे तुम्हाला दाखवलेलं आहे. ॲडजस्टमेंट वगैरे तुम्ही करू शकता. ओके, PSD फाईलमध्ये. तर भावनो एवढंच आहे आजच्या व्हिडिओमध्ये. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.